तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता मोहळं खायला आणि आल्या आल्याच आम्ही एक मोहळ हुलेल आहे. हुलेल म्हणजे काढलेलं, ठीक आहे. हे बघा आणि खूप मोठं होतं ते. आम्हाला सर्वांना पुरून उरण एवढं होतं. तरी आम्ही आता दुसरं बघायला चाललेलो आहे. चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला पण दाखवतो मोहळ कसे काढतात. आणि बघा आता आमचं वातावरण इकडं गावचं सगळं जंगली वातावरण आहे आणि याच्यामध्ये मोहळं असतातच. आता आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला ह्या बाभळीच्या झाडावरती आणखी एक दुसरं मोहोळ दिसलं, पण उंच होतं. पण दुसरं कोणीच हिंमत करीत नव्हतं वरती जायला. आणि मग मी म्हटलं, अरे आपण आलेलोच आहे तर आपल्याला खायचंच आहे ना. एक मोहोळ हुललं खाली, त्याच्यात आपलं इनफ नाही आहे, म्हणून आपण हे पण हुलणारच. थांबा म्हणलं, मी जातो वरती. आणि मी वरती गेलोय. आणि मोहोळ हुलण्यासाठी आम्ही माचीस आणि बिड्या आणलेल्या होत्या, कारण दुसरं आमच्याकडे काही गोऱ्या वगैरे काही नव्हत्या. कारण तिकडे कसं पूर्णपणे म्हणजे सध्या वाळलेलं आहे सध्या. आणि थोडं पण एखादी ठिणगी वगैरे पेटली तर हे लोकांचं शेतामध्ये थोडंफार ज्वारी वगैरेचं ज्याला आपण सरण वाळाई कडबा ज्याला बोलतो आपण, ते पलेकून जागीच होतं. आणि त्याच्यामुळं आम्ही ते गौरी वगैरे पेटल्या नाही, डायरेक्ट घरून एक मस्तपैकी बिड्याचा कट्टा वगैरे घेऊन सोबत गेलतो. आणि ते बघा मी बिडी पेटलेली आहे आणि बिडी पेटून त्याच्यावरती असं फुंक मारतो ते धुपण्याचं, आणि जेणेकरून त्याच्यावरल्या ज्या माश्या आहेत त्या आंधळ्या झालेल्या आहे. आणि ते मोहोळ आम्ही काढलं. आणि आता लगेच दुसऱ्या एका ठिकाणी मोहोळ आम्हाला आणखी एक दिसलं. पण ते ना खूप छोटं होतं आणि थोडं अडचणीमध्ये होतं. अडचणीमध्ये झाड छोटंच होतं, पण तिथं थोड्याशा कशा बारीक बारीक काळ्या वगैरे वरती चढता येणार नाही, काय नाही. आणि मी बघितला प्रयत्न करून, पण नाही जमलं. तर मी बोललो, नको यार, ते काही बोलता येत नाही आपल्याला, आपण चला दुसरीकडे जाऊया. आणि एक मी फुंक मारली आणि दुसरीकडे चला म्हटलं त्यांना. आता आणखी एखादं दिसतंय का बघू. हे बघा, बिड्यांचा कट्टा आणि माचीस सोबतच होती. बंट्या मागचा भासा आहे, त्याचा मागचा मामाचा मुलगा आहे. खुश आहे बिचारे. 2 मोळं उरले तर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असा साफ दिसतोय, खुशीचा. आणि नंतर आम्हाला काही सापडलं नाही, तर बोललो चला हे 2च मोळं जे आहेत आता ह्याच्यातच आपलं आता भागून जातं आहे, आता आपण खाऊया. तर आम्ही तिथे पळसाचे पानं वगैरे बघितले मस्तपैकी. त्याला आम्ही सोबत पाण्याची बॉटल वगैरे नेलेली होती. त्या पाण्याच्या बॉटलीने म्हणजे त्या पाण्यानं आम्ही ते पानं धुवून घेतले. आणि व्यवस्थित आता आम्ही त्याचे वाटे करायला लागलो. तर वाटे करायला लागले ते दाजी आमचे, ते वाटे करून दिले त्यांनी. सगळ्यांना सारखं वाटे करून दिले आणि सगळे मस्तपैकी गमतीनं खाऊ लागले. बघू शकता तुम्ही, हे नॅचरल हानी आहे, नॅचरल खाण्याचा. आणि इकडे मार्केटमधला जो आपल्याला मार्केटमध्ये भेटते त्याच्यामध्ये खाण्यामध्ये आणि हे नॅचरल खाण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि माणसाने हे मोहोळ खाल्लंच पाहिजे, हानी खाल्लंच पाहिजे. शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं, नॅचरली खूप बेनिफिट असतं त्याचं. तर चला आता आम्ही इथं मोहोळं खाऊन घेतलं. आणि आता आम्हाला पोहण्याची इच्छा झाली, तर आम्ही आता निघलेलो आहे पोहायला. सगळे बोलले की चला आता आपण खाल्लं आहे आता मोहोळ, आता थोडंसं अंग वगैरे चिकट वगैरे झालं आहे, इथे एखादी विहीर वगैरे काय तळ वगैरे असलं तर बघा आणि आपण तिकडे पोहायला जाऊ. मग मी माझ्या मित्राला काय फोन केला, म्हटलं यार तुझ्या जेव्हा शेतामध्ये विहीर आहे म्हणलं, पोहासारखी आहे का ती. तर तो बोलला हो ठीक आहे, येऊन जा म्हणे. तर आम्ही गेलो आणि तिथं पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम झाला. तिथे गेल्याच आम्ही बघितलं तर त्या पाण्यामध्ये साप होता. तर मग सगळ्यांची हिंमत खचून गेली, कोणीच उडी मारायला तयार नाही. म्हटलं नका जाऊ द्या खाली, कारण साप होता. पण नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी एका शेततळ्यामध्ये गेलो. तर शेततळ्यामध्ये पण पाणी खूप कमी होतं, पण पोराला पोवायचंच होतं. पोरांनी मारल्या उड्या. आता हा बघा, हा भासा पण, याला पण दम निघाला नाही. हा पण डुलकत गेला आणि यानं पण उडी मारली. बघू शकता तुम्ही. हे पाणी जे आहे, हे पाणी खूप कमी आहे, खोलच नाही आहे. म्हणजे एक आपल्या कमरेइतकंच पाणी असेल हे. आणि खाली खूप घाण आहे. त्याच्यामुळं मी काही पोहलो नाही. पोराला बोललो जा तुम्ही पोहा. बाकीचे आम्ही सगळी मंडळी वरतीच होतो. हे बारीक बारीक पोरं आमच्यासोबत जे होते, यांनी उड्या मारल्या, पोहा लागले बिचारे घाणमान पाण्यामध्ये. चला म्हणलं त्यांची इच्छा आहे, पोहू द्या त्यांना. आता बघा हा पण कशी डुबकी मारतोय बघा. तर डुबकी मारू का नको उरलं त्याला, कारण पाणी कमी आणि घाण आहे. पण मारले त्यानं. पण त्यानं जशी डुबकी मारली तशी त्याच्या मागं बघा कशी घाण, तेव्हा
कशी घाण पूर्ण अशी वर आली पाण्याच्या. पण ते पोहले, म्हणलं चला पोरांचं एन्जॉय आहे. तिकडे पाणी म्हणजे साफ होता आणि दुसरीकडे कुठंच काही नव्हतं. तर त्याला म्हणलं ह्या पोहून. आता यांना वरती काढण्यासाठी हे तापडाचंच आहे. तापडाचं कापलेलं एक लंब असं दोरीसारखं केलेलं आहे. तर ते फेकून आम्ही त्यांना वरती घेतलं, कारण जायला जाता येतं खाली, पण वरती यायला कसं पाय ओले असतात ना, तर त्या जी पन्नी असते काय अशी तळ्याची, त्याच्यावरून पाय घसरते आणि वरती लवकर येता येत नाही. बाकी पार्ट मी आता काढलेले नाही आहे. बस आता एवढ्या पुरता व्हिडिओ आपला आहे, एडिट झालेला आहे. खूप दिवसापासून होळला नव्हता. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.